सिंधुदुर्गचे लोणचे. हो. कॉफी, सौरभ कॉफी. हा. आज बांगडे खाल्ले, 2 बांगडे. तीन त्या दिवशी चिकन खाल्लास. त्या दिवशी कुठचं चिकन खाल्लं? इथल्या आमच्या थाळीचे 350 रुपये नॉनव्हेज आहे, व्हेज आहे 175 रुपये. त्याच्यापेक्षा मी वालावलकच बीच रिसॉर्टला मग जाऊन तिकडून जा ना. इथं जर जेवतेस तर याचा अर्थ 350 रुपये ओके. ह्याचे. मला एक सांग, तुम्ही बाहेरून सामान आणता त्याचे पैसे देता ना? हो मग मग हे लोणचं बाहेरूनच येतं सिंधुदुर्ग. मग तू बाहेर जेवायला जेव्हा जातेस तेव्हा पैसे देतेस ना हॉटेलला. माझ्या बहिणीचा नवऱ्याचा स्टुडिओ आहे हा. मी जेवेन नाही तर काय पण करेन. माझ्या तू बायकोचा सांगणार कोण? सिंधुउद्योग आहे, मी घेईन नाही तर काय पण करीन. बायकोचा सिंधुदुर्ग असला तरी बायकोची बहीण इन्व्हॉल्ड आहे ना त्याच्यात. ते होऊ देणार नाही. ती प्रत्येक गोष्टीचा हिशोब मग ठेवते. प्रत्येक गोष्टीचा सौरभ हिशोब पाहिजे मला. नाही आपण लावू सगळे चार्ज लावू सगळे चार्ज लाव. कॉफी किती पिते, कोल्ड कॉफी पाहिजे, सोड्यावाला सरबत पाहिजे. सरबत सिंधुदुर्गचं असतं. सकाळी नाश्ता पण असतो आता. नाश्ता पण सकाळी मॅगी वगैरे नाश्ता असतात. 75 मॅगी रुपये वगैरे आहे, 75 रुपये. मॅगी वगैरे असते. सिंधुदुर्ग मधून घे तो एक्सपेन्स सिंधुदुर्गचा ना फूड ट्रॅव्हल. 75 रुपये सिंधुदुर्ग मधून घे. टाक सिंधुदुर्गच्या ग्रुपला टाका तुम्ही. की एवढं झालं. मग तू पण तो सिंधुदुर्गच्या ग्रुपला टाक लोणच्याचं हे. मी काय म्हणाले की ते लसूण लोणचं थोडंसं राहिलंय ना, तर सौरभ बोलला की राहू दे दादा खाईल असं. मी म्हटलं का असं, तर त्याला पे करावं लागेल त्यासाठी. तर तो बोलला मी नाही पे करणार. मी म्हटलं असंच मी तुला सिंधुदुर्गचं सामान नाही देऊ शकत, तुला बिल पे करावं लागणार. तर तो बोलला तू स्टुडिओ मधल्या ज्या ज्या गोष्टी घेते, कॉफी पितेस, त्यानंतर मी ही कॉफी पिते, थाळी नॉनव्हेज थाळी आहे 350 रुपये, व्हेज थाळी 175 रुपये. ती कोण देईल सांग मला. हसतेस काय? आणि तू माझ्याकडे लसूण चटणी हे मालक असंच बसतो. ताई तर तू ओनरच्या ह्याने काहीतरी रिस्पॉन्ड कर की असंच माल आपण कसं देणार. माल असंच कसं देणार. आता तो बाहेरून तर विकत घेणार. मग तू जेवणार पण बाहेर जर मेस मध्ये जर जेवायला गेलीस खानावळी तर हे करणार ना. तिला सांगतोय मी झालंय म्हणजे काय. तर आता ताई तू दिवसभर थकलेली आहे. नाही तू हे नको बोलूस, तू मुद्द्याचा बोल. काय म्हणते खाय ना तो. ताई खाऊ दे. ताई मग असं कसं असं मी कॉफीच्या पैशाचं काय. मी हिशोब नाही करत आहे रे, पण चुकीचं आहे ना. मी स्वतः पे करते. सौरभ स्टुडिओतला खाण्याचा आणि याचा हिशोब ठेवा बेटा. मी स्वतः हिशोब स्टॉलवर आहे. असते, भूक लागलेली असते, मी स्वतः काजू उचलते, पे करते, ऑलरेडी उधारीमध्ये डुबलेली आहे. हा मग फुल प्राजूकडं हे माझ्याकडे अजून ऑलरेडी उधारीच्या 10,000 असतील त्याच्यातून बघ काय होते. 350 रुपये थाळी नॉनव्हेज आहे. हा किती 3 बांगडे खाल्ले असतील. 3 बांगडे खाल्ले म्हणजे एक बांगडा. एक बांगडा असतो, 2 एक्स्ट्रा बांगडे. दुपारी मासे आणलेला. हो नुसतं बोललेली. किती संपवलं? सगळ्यांनी संपवले. सगळे सांग. चांगले केलेले. मस्त. असं वाटतं बाकी? त्याच्यावर दादा बोललेला Better. की बायको माझी आहे तर पैशांचा काही संबंधच ना. बायको माझी आहे, मी बायकोचं काय पण करू शकतो. बायको काय करणार? लोणचं घालीन नाही तर कोकम करीन त्याचं. हा तुला काय विषय कशी आली ती. असं आणि तर साला लागतं काय. हा हे भारी होतं. आता लागतात साल्या. हे लोकांना माहित नाही. प्राजूचा हा जोक सांगणं गरजेचं आहे मला असं वाटतं. तो जोक म्हणजे खरंच जोक तू होता. कॉपी करत जाऊ नकोस. प्राजूचे तू डायलॉग copy नाही कॉपी करत जाऊ करायचं. नका. प्राजू अशा आम्हाला सांगते. प्राजू इकडे बघ, त्यांना सांगतो आपल्या दोस्तांना की प्राजू आम्हाला सांगते की असे आमच्या समोर डायलॉग बिलॉग मारते ते खरे असतात हिचे. एकच होता रे, एकच होता आणि तो मेमरी मध्ये स्टोर होता, तो तसाच निघाला बाहेर. पण कसं आमच्या समोर बोलून तुम्ही कसं गाणी दाखवला. नाही गुणगुणत? तुम्ही जसं गाणी आपल्या नाही समोर गुणगुणत? कसं दाखवलं जसं जसं की माझा माझा डायलॉग dialogue आहे आहे. आणि फुल म्हणजे डायलॉग मारून ते हिरो बिरो त्या आई थांब ना point of time ला मी असं शो! बोललेच नाही की हा dialogue शो माझा ना शो. ते काय ते डायलॉग मारून फुल धूळभुळी उडवून उभे राहतात ना, तशी डायलॉग मारून उभे राहिले. मी विचार करतो सर हा डायलॉग ह्याच्या आधी ऐकलाय कुठेतरी. ऋतुजा पण तेच विचार करते, सौरभ पण तोच विचार करते. शेवटी ऋतुजा बोलली अरे हे कुठेतरी ऐकलेलं आहे. आजचाच गोष्ट आहे. तू काय बोललास काय लागतं तो? राग सेम असतो गाण्यांचा, तसंच आहे. राग सेम असतो गाण्यांचा. पण शब्द same अरे असतात. सगळ्या सेम शब्द- राग
राग सेम याचा अर्थ काय? शब्द सेम केलं तिथे. आमची त्या ह्याच्यातली सुरावट सेम असते, तू सूर तर वेगळ्या सूर पण सेम आणि पद्धतीने. तुझे शब्द पण सेम. सगळ्या सेम होता तुझं. रागाचा इतका काय संबंध? मला राग आला ना तर चाकवी. आतापर्यंत टाइम काय गरज नाही मला घ्यायची, माझी माझी मी राहीन. बघू. माझी राहील ना, संवादापर्यंत तुझ्याकडे टाइम आहे. किती आहे रे? ते मला चावी दे, मी जाते घरी. बॅग घेऊन जा, बॅग मध्ये. मी नाही बॅग नेणार. चावी घेऊन सगळं घेऊन ये. मी चालले. नको. मी घरी आले, आंघोळ केली, मी रेडी झाले. अजून कुणाला आलेला नाही आहे. हा खेळतच राहतो. काय त्याला वेळ लागलाय ना त्याचं त्यालाच माहिती. आता हा खेळून येणार, त्याच्यानंतर मग आम्ही निघणार. आज आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं आहे. काय बाबा करायचा याचा. काय झालं कुणाल? चिडचिड दाखवते तुझी. काय झालं? हा, केवढं ऊन आहे आणि काय पाऊस तर काही येतच नाहीये. मला वाटतं प्रदीपने काहीतरी तगडी सेटिंग केली आहे कुणाला. तुला काय वाटतं? त्याचं 27 तारीखला लग्न आहे, तोपर्यंत मला वाटत नाही. तर त्याने सेटिंग केली आहे म्हणून 27 पर्यंत पाऊस पडणार नाही, नाहीतर 27लाच पाऊस पडेल भरपूर, असं काहीतरी होईल. आता मला कळत नाही की मी काय करायचंय. प्रदीपने माळा घातल्या की धो पाऊस चालू होणार. माळा घातल्यानंतर येऊ देत, काही प्रॉब्लेम नाही. आता मी चालले माझे प्रदीपच्या लग्नासाठी. मी विचार करत होते काय करू. मी साडी वगैरे सगळ्या गोष्टी रेडी करते तर आहे, पण माहित नाही की तेव्हा जर खूप पाऊस असेल तर मग मी साडी वगैरे काही नाही करणार. मी ड्रेस वगैरेच प्रेफर आमची करेन. साडी घालते. प्रणामचीच ऑफकोर्स, माझा ब्रँड, माझ्याच मुलांसाठी पण brand. काहीतरी काढलं पाहिजे. काढू शकते मी. काय? बघूया. का चिडचिड करतोयस तू? ते घे पाण्याची बाटली. घे, थंड जा. घे. थंड कशाला घेतलं असं? अरे थंडच आहे त्याच्याकडे, नाही आहे पाणी. हा पण सौरभ दिसतोय बघ कसा, सामानातनं तोंड बघतो त्याचं. सकाळी लवकर पाववाला यायचा. हा, पाव, मस्का पाव, जिरा बटर, हे याला काय म्हणतात? ते टोस्ट सारखंच आहे ते काहीतरी. हे तर आम्ही आता चाललोय त्याच वस्तीवरती जिथे आपण इंटेरियरच्या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी गेलो होतो. तिथे जाऊन आपण काही सामान जे आहे ते वाटायचं ते वाटणार आहोत. लहान मुलांसाठीचं जे गौरांगने दिलेलं वगैरे, NGO कडे आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या, आणि ते जे घर आपण बघितलं होतं ज्यांच्या घरात महाराजांचा फोटो होता, तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी घरात उपयोगी त्यांच्या वस्तू असं सगळ्या गोष्टी घेतल्या. तर त्याच्यामध्ये हे एक पॅकेट मी घेतलं आता. तर ते बघून कुणाला आठवलं. तर कुणाल, आमच्या घरी ना कुत्रे बिस्किटं विकायला असायचे. खाल्ली आहेस का कधी कुत्रे बिस्किटं? अशी अशी गोल 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 असतात, छोटी छोटी शेप मध्ये यायची. तुला माहिती आहे? माहिती आहे, खारीच थोडी खारट मीठ असायचं ना त्यांना. साखर आणि मीठ. हा, म्हणजे असं काय की मीठ वरून नाही दिसायचं, म्हणजे असं पावाचं एक छोटं वर्जन, असं छोटे 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 असं कडकडीत. पावाची लादी कशी असते तशी छोटे 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 असायचे. त्याला कुत्रे बिस्किट म्हणायचे. आमच्या घरी होते विकायला, माझे बाबा विकायचे. बऱ्याच जणांना आठवत असतील कुत्रे बिस्किट. ती खूप गावात विकली जायची तेव्हा. खूप. आम्हाला पाव, नाव कुत्रे बिस्किट होते पण खायची माणसंच खायची. मस्का पाव, मस्का पाव पण तेव्हा मस्का पाव, बनपाव, मस्का पाव महाग भेटायचे. हो, हा. 10 रुपयाला मिळायचं मस्का पाव. एवढं महाग नाही. 10 रुपयाला मिळायचं बाबा आमच्या येळाला. हो, हे डोनट वगैरे हे नंतरच्या सगळ्या फॅन्सी गोष्टी आहे. ते नंतर आलं, आता काय हवंय आता? हे ज्या घरात देतोय त्यांनाच सांगशील चहानी जरा हे द्या म्हणून. तुझं काही सांगता येत नाही. नाही ते माझे आहेत. चला बनवा चहा, त्याला सांगतो. तर आता एवढं दिलं, चहा बनवा, आम्ही बसतो चहा प्यायला. अरे पद्या, काय सेटिंग लावलीस तू देवासोबत? पाऊसच गायब झालाय. काय रे? अरे पाऊसच गायब पाऊस केलाय. गायब केलास? काय सेटिंग लावलीस देवासोबत? लग्नानंतरच पडेल वाटतं आता. वाटतंय मला पण. झोपलायस वाटतं तू? नाही रे, मी चाललोय गाडी पुण्याला चाललोय मी. का? शूटला? अच्छा, हा. कुठं आहेस आता? ठाण्यात रे, जस्ट अरे कधी तुझं केळवण कधी करायचं? उद्या रात्री मी फ्री
होणार उद्या रात्री नंतर मला सांग. मी उद्या आहे पुण्यात. उद्या रात्री मी फ्री होणार. मग पुण्यात करू का तुझं केळवण? नको 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 आपण मुंबईत करूया. मी आहे मुंबईत येतो मी. तुम्हाला सांग 21, 22, 23 मी येतो बाई. उलट पुण्यात मी छान करू शकते तुझं केळवण. नको 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 बघ वेळ असेल तर. वेडिंग शूटला चला. अरे मला वेडिंग शूटला चाललं. उद्या सकाळी त्याचं वेडिंग शूट सुरू होणार. मोया तर मी थयच इथं थैलाच जेवण दुखी देत आहे. चल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल. चलो. त्यांनी घर बांधलं रे. घर बांधून पण झालं. त्या दिवशी इथं नव्हता आलास ना? नाही मी नव्हतो. हे काढशील तांदळाची हे ती काढशील. ताई आत येऊ का? अरे लागला. ए कुणाल तुझ्यासाठी चहा ठेवलाय. काकी कुठे गेला ताई? त्या दिवशी होत्या. कुणाल मगाशी सांगत होता ना बाबा चहा. चहाच आहे ना? चहा नेला. चहा होता खरंच चहा होता. नाही हे तुमच्यासाठी सगळं आणलं त्याला कारण आम्हाला महाराजांचा फोटो दिसला ना म्हणून आम्हाला छान वाटलं की तुम्ही इथे महाराजांचा फोटो ठेवला होता. त्या दिवशी खाली होता तिथे फुलं होती ते बघितलं ते छान वाटलं म्हणून आम्ही हे सगळं घेऊन. हा चला. तर माझा मित्र गौरांग आहे त्याने आम्हाला भरपूर खेळणी वगैरे दिली होती त्याच्या मुलाची जी वस्तीवरती आम्हाला वाटायची होती. आपल्या घरात अशा भरपूर जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा भरपूर खेळणी असतात पण ती खेळणी आपल्याला नंतर अडचण वाटायला लागते पण ती काही जणांसाठी खूप आनंद देणारी गोष्ट असते. तर अशाच काही वस्तू आमच्या NGOकडे येत असतात ज्या आम्ही वाटण्यासाठी जातो. पण आता सध्या आम्ही त्या घेत नाही आहोत कारण आता आमच्याकडे खूप आहेत आणि आम्हाला सध्या वेळ पुरत नाही आहे तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यामुळे आम्ही 1 महिन्याचा ब्रेक घेतला आणि 1 महिन्यानंतर जेव्हा पाऊस वगैरे सगळ्या गोष्टी कमी होईल कारण माहीत नाही की यावर्षी पावसात काय परिस्थिती असेल कुठे काय नैसर्गिक आपत्ती येईल तर त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी आम्हाला जागा ठेवणं गरजेचं आहे. सध्या आपल्या NGOकडे स्वतःच्या मालकीची जागा नाही आहे किंवा काय नाही आहे त्यामुळे खूप गोष्टी एकत्र आल्या तर आमच्याकडे ठेवायला जागा नाही म्हणून आम्ही सध्या त्या गोष्टी ठेवण्यासाठी जागा रिकामी ठेवतोय. तर आपले प्रयत्न चालूच राहतील की आपण कसं काही लोकांपर्यंत पोहोचायचं किंवा काय डेली ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला ते गोष्टी सांगत जाईन की तुम्ही कधी कुठे काय पाठवू शकता. पण जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर अशी खेळणी वगैरे अशा वस्तू ज्या आहेत ह्या तुम्ही साठवून ठेवा आणि सप्टेंबरमध्ये आम्ही त्या परत एकदा तुमच्याकडनं घेण्यासाठी सुरुवात करू तेव्हा तुम्ही आम्हाला त्या देऊ शकता. त्यांनी 2 घेतलं त्यांच्याकडून घे म्हणून. त्याच्यात खेळायचंय असं लावून त्याच्यामध्ये ते बॉल टाकायचं खेळायचं असतं. मग ते बाहेर काढून इथेच ठेव ना. गॉगल लाव. लावून दाखव. लावायचं लगेच. मी देते सगळ्यांना देते लाईन मध्ये. एक घेतला ना घेतलेल्याने मागे चला. बघू दे मी घालतो तुला. घेतलेला आता. अरे वा भारी भारी. इकडे 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 फोटो काढला. घेतला
घेतला ना इकडे चष्मा लावा हे सगळ्यांनी चष्मे लावा ते या साईडला पण या तुमची शाळा कुठे आहे शाळा येणार ना मी शाळेत नक्की शाळा येऊ? कधी चालू होते कधी चालू झाली झाली चालू डीपी दादांनी कुणालच्या बड्डेच्या वेळेला अशी घरात आम्हाला खेळणी आणून दिली होती आणि मस्करीने असं सांगितलं होतं की म्हणजे आता बाळाचं प्लॅनिंग करा पण असं कधीही घरात आधी खेळणी किंवा बाळाच्या वस्तू आणून ठेवत नाहीत त्यामुळे त्यांनी वस्तू दिल्या होत्या त्या मी या सगळ्या मुलांना वाटून टाकल्या तर त्याच वस्तू आहेत ज्या डीपी दादांनी दिल्या होत्या सो डीपी दादांकडनं ह्या वस्तू ह्या मुलीला मी दिल्या शाळेत जातेस की नाही काय ग काय करायचं संपलं ना? ते बघू 23 तारखेला meeting आहे ना, ती झाली की आपण बघूया. जाते ओके ग्रिल्ड चिकन वगैरे सुरू झालं तिचं लगेच मी ऐकलं ते म्हणून म्हटलं आज गुरुवार आहे ऑर्डर देतात तशी डायरेक्ट ओके 1 ग्रिल्ड चिकन अँड 1 फ्रेंच टोस्ट अँड 1 पेरी पेरी हे लगेच मेनू पार्ट आहे तिचा बघ काय हवंय ते सांग व्हेज मध्ये सांग बटाट्याची कापा आणि पाव वाढू मेनू बघा ते आता हे एवढं नाही माका एक असो भाऊजी आणि एक बहीण वय्या भूक लागली आहे तर जात होतो रस्त्यात आहोत आता मस्त तिथं मॅगडी मध्ये खाणार कॉफी पिणार मग येणार काय प्रारिता काय घ्यायचंय प्रारिता काय घ्यायचंय काय कुणाल तुला याच्यावर काय बोलायचंय वेजी वाला सिग्नेचर 7 वेजी बर्गर मी जास्त व्हेज नाही खात मॅगडी मधून तर मी फर्स्ट टाइम ट्राय करते तर मला करू द्या ट्राय प्रारिता तुला बर्गर हवाय मला बर्गर हवा आहे 7 हट्टपणा वेजी जरा बंद केलंस ना हट्टपणा अरे आता मी काय हट्टी केलं झालेस, हट्टी. पुन्हा तुला काय बोलायचंय तुला कसला व्हेजी किती व्हेजीचा बर्गर पाहिजे तिला 7 व्हेजी बर्गर तुला 5 व्हेजी मॅक चिकन क्रिस्पी गुरुवार चल गुरुवार आहे आज मग व्हेजिटेबल क्रिस्पी त्याला तू मला वेबसाईट सांगितलीस ना तू जी सांगितलीस ती त्याच्यावर मी मागवले जर मला नाही झालं तर हिला देऊन टाकेन कळलं मला बिंदास सांगतोय जिम मध्ये बसून मी माझ्यासाठी कपडे मागवले नाही झाले तर तू घाला म्हटलं अरे पण माझी काही चॉईस बेस आहे की नाही मी माझ्या पैसेच घेते सगळं कधी घेतलाय शेवटचं माझ्यासाठी लग्नाच्या आधीचं बोलू नको आत्ताच सांग हॅलो बोल ना कुणाल सर येत आहेत त्यांना हे पाहिजे खिचडी भात बनवायला सांगितलंय पाणीच नाही स्टुडिओला कसं काय आणि गेलं संपलं? संपलं नाही आता जाऊन तिला विचार गेली आहे पंचर काढून पंक्चर आहे म्हणून सांगून गेली आहे हा आहे हवा कमी होती की बरं ना आता प्राजक्ताला विचार हवा कमी तिला पंक्चरचा आधी डेफिनेशन विचार हे घे तुझे हो थँक्यू दारण दे ना हा? ते दिलंय ना ते खायचं कधी माहितीये याचं पहिले उत्तर दे आणि मग खाय अरे पण ते खायचे तुझ्याकडे पैसे मागत होते ना सिंधुद्योगचे त्याचं जाऊ दे त्याचं जाऊ दे पंक्चर म्हणजे काय उत्तर दिलं तर खाय ना पंक्चर म्हणजे काय अरे मला असं वाटलं नाही पंक्चर म्हणजे काय गाडी अशी चालवताना थोडीशी अशी हे होत होती रे काय उडत होती उडत उडली म्हणजे पंक्चर झाली खडखड 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 वाटत होतं मला मग पंक्चर बघतात कसं
ते दिसणार कसं ना गाडी चालवताना. मग उतरून बघितलं, तू ठेवून गेलीस गाडी इथं पंक्चर आहे म्हणून. हा, मग घेऊन कसं गेले काय त्याची एवढी स्मार्ट आहे की गाडी पंक्चर आहे म्हणून ती ठेवून गेली. गाडी पंक्चर नाहीये, गाडीमध्ये तिला व्यवस्थित वाटलं हवा पंक्चर आहे. भरलेली आहे, त्याच्यामुळे गाडी अशी मस्त चालते एवढंच जराशी. तर तिला वाटलं ती पंक्चर आहे. हा मग सेफर साईड ठेवून गेलेले एवढा कशाला इश्यू पण बघायचं ना टायरला त्या आईकडून एवढी पंक्चर आहे बधीर का? आहेस ना, हे नाही मिळणार. पाठवून दे तुझ्याला. पंक्चर म्हणजे काय माहिती नाही. अरे म्हणजे ठीक कसं आहे काय ना. होतं? ठीक आहे ना, ठीक आहे ना. ठीक आहे ना. तुला उरले सुरलेला आणलाय, सॉरी. हे उरले म्हणून हे तुला आणले. हे टिश्यू पण आमचे उरलेले एकदम, ते तुला दिले. आणि हा अर्धा मी खाल्लेला. अरे खरं बघ. आमच्या फाउंडेशनकडे काही वस्तू आल्या होत्या, त्या सगळ्या आम्ही वाटून आलो एका वस्तीवरती इथे जवळपास. आणि अशा बारीक सारीक गोष्टी ज्या आम्ही आधी करायचो, ज्या दिसत नव्हत्या, पण त्या आता डेली व्लॉग्सच्या माध्यमातून तुम्हाला थोड्या थोड्या दिसत आहेत, कारण आम्ही असं काही ना काहीतरी करत असतो. तर मी आता जेव्हा हे व्लॉग्स बनवते ना, तेव्हा मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं की कोणीही व्लॉग जरी बनवत असेल तरीसुद्धा आम्ही तुम्हाला आमचं आयुष्य तेवढंच दाखवतो जेवढं आम्हाला वाटतं की हे दाखवणं ठीक आहे. मागच्या वेळेला मला आठवतं की मी कुणालचं आणि प्राजक्ताचं भांडण दाखवलं होतं, तर ते भांडण पूर्ण नव्हतं दाखवलं, थोडंसं दाखवलं होतं. ते ॲक्च्युअल जेव्हा भांडण झालं होतं तेव्हा मी पण अशी होती, हा बापरे आता काय करू, इकडे सासर तिकडे माहेर अशी अवस्था माझी झाली होती. पण या गोष्टीसुद्धा होतात हे मला जेव्हा वाटलं की हे दाखवणं गरजेचं आहे की असं सुद्धा होतं, तेव्हा मी ते दाखवलं होतं. आणि अर्थात आमचे फक्त फॉलोवर्स आमचे व्हिडिओ बघत नाहीत, काही आमचे हेटर्स गपचूप व्हिडिओ बघत असतात, हो की नाही. ते गपचूप व्हिडिओ बघत असतात हे आम्हाला माहीत असतं. आणि त्याच कारणास्तव आम्ही आमच्या आयुष्यातल्या काही अतिमौल्यवान चांगल्या गोष्टी ह्या अशा सोशल प्लॅटफॉर्मवरती टाकत नाही. याची सुद्धा सगळ्यांनी याचं सुद्धा भान ठेवा, कारण काही काही वेळेला आपण इतरांचे व्हिडिओ बघून एक्सपेक्टेशन्स आपल्या वाढवतो, त्याच्यामुळे तसं काही नसतं. म्हणजे सगळेजण असं सांगतात कुणालसारखाच भावजी मिळायला पाहिजे, तर कुणालचे काही सुप्त वाईट गुणसुद्धा आहेत जे फक्त आम्हाला माहिती आहेत, जसं तो आम्हाला त्रास देतो किंवा काय करतो. म्हणजे 95% चांगले असतील पण 5% वाईट गुण त्याच्यातसुद्धा आहेत जे प्रत्येक माणसामध्ये असतात. त्यामुळे कुठच्याही माझ्या व्लॉगमुळे तुम्हाला जर असं काही वाटलं की हे असं झालं पाहिजे होतं तर त्याच्या मागे काही असेल, तुम्ही बिंदास्त कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न कायम विचारत राहू शकता. ज्या ज्या प्रश्नांना उत्तर देता येतील तिथे आम्ही देऊ, कारण मी सतत कमेंट्स नाही बघू शकत. मी जेव्हा व्लॉग पोस्ट करते त्यानंतर थोड्या पहिल्या आलेल्या कमेंट्स हल्ली मी बघायला लागले आणि त्यांना मी रिप्लाय देते. पण मी ट्राय करेन, नाहीतर मी एखादा दिवस आठवड्यातला कमेंट्सना उत्तर देण्यासाठी ठेवेन, की जे काही तुमचे प्रश्न असतील त्या प्रश्नांसाठी नक्की ठेवेन. सो या व्लॉगमध्ये एवढंच. आम्ही उद्या निघतोय पुण्याला जायला आणि पुढचे 2 दिवस आम्ही थोडासा एक छोटासा ब्रेक घेतला आहे, मस्त तो ब्रेक घेणार. त्यानंतर 21 तारीखला किट्टू बिट्टूचा बड्डे आहे, पण त्या बड्डेला मी वेळेत नाही पोचू शकणार आहे, कारण माझं एक अर्जंट काम आलं आहे पुण्यात, जे मला तेव्हा करणंच गरजेचं आहे, कारण त्यानंतर मग ते प्रदीपच्या लग्नाच्या वेळेला आहे, त्यामुळे ते मला शक्य नाही. तर ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढच्या व्लॉगमध्ये. उद्या आपण भेटणार आहोत पुण्यात. बाय बाय.